हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चाळगड अतिक्रमण मुक्तीच्या मोहिमेला रविवारी दिनांक 14/7/2024 रोजी हिंसक वळण लागले। राज्यभरातून आलेल्या गडप्रेमींनी गडावरील प्रार्थनास्थळावर काही घरावर दगडफेक केली, तर गडाच्या पायथ्यासह गजापूर आणि मुस्लिमवाडी येथील घरांची वाहनांची तोडफोड केली। काही घरांची जाळपोळही झाली। माजी खासदार संभाजीराजे यांनी मोबाईलवरून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर सोमवारपासून दिनांक 15 जून 2024 रोजी तातडीने अतिक्रमण हटवली जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। दरम्यान तोडफोड करून दहशत माजवण्यावर संशयितावर शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। विशाळगडावर 148 अतिक्रमणे आहेत, तर गडाच्या पायथ्याला 42 अतिक्रमणे आहेत। सर्व अतिक्रमणे हटवून गडांचे संरक्षण करावे असा आग्रह माजी खासदार संभाजीराजे यांनी धरला होता। जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्या आठवड्यात महाआरती करून या मुद्द्याकडे लक्ष वेधले। त्यानंतर पुणे येथील हिंदू बांधव समितीचे संस्थापक रवींद्र पडवळ यांनी गडप्रेमीसह रविवारी विशाळगडावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। संभाजीराजे यांनी ही गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची घोषणा केली होती। त्यानुसार रविवारी सकाळी 9:30च्या सुमारास 500 ते 600 तरुण विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचले। पोलिसांची नजर चुकवून गडावर गेलेल्या 25 ते 30 जणांनी मशिदीच्या दिशेने धाव घेऊन दगडफेक केली। पोलिसांनी अटकाव करून तरुणांना पिटाळले। घोषणाबाजी आणि दगडफेकीने गडावर प्रचंड तणाव निर्माण झाला होता। दरम्यान दुपारी 1च्या सुमारास विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचलेले माजी खासदार संभाजीराजे यांनी पोलिसांनी गडावर जाण्यास अटकाव केला। काही स्थानिकांनी गडप्रेमिकांना धाक दाखवून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे संतापलेल्या गडप्रेमींनी बंद घरांना लक्ष्य केले। गजापूर आणि मुस्लिमवाडी येथील काही घरावर एका प्रार्थनास्थळावर दगडफेक केली, वाहने उचकटून नुकसान केले। मुस्लिमवाडी येथील 2 घरासह एका हॉटेलची जाळपोळ केली। दुपारी 4 पर्यंत मानवली ते विशाळगडापर्यंत प्रचंड दहशतीचे वातावरण होते। विशाळगडावरील परिस्थिती चिघळल्याचे समजताच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गडाकडे धाव घेऊन संभाजीराजे यांच्याशी चर्चा केली। गडावर जाण्याचा आग्रह धरू नये अशी विनंती त्यांनी गडप्रेमींना केली। घरे आणि प्रार्थनास्थळावर दगडफेक करणाऱ्या संशयितावर शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितेची ओळख पटवली जात आहे। लवकरच त्यांची धरपकड सुरू होण्याची शक्यता आहे। दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गडाकडे जाऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी चर्चा केली। गडावर पोहोचलेल्या तरुणावर स्थानिकांनी तलवारीने हल्ला केल्याचा आरोप गडप्रेमींनी केला। बंदोबस्तावरील एका पोलिसाला ही तलवार लागली। पोलिसांसह 2 तरुणांवर अंबा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले। कोणताही घराची तर पूर्ण नासधूस करून बेफाम माणसांनी घरातल्या फॅमिलीला सुद्धा पोलीस कर्माने काही सुरक्षा दिलेली नाही। पोलीस कर्माने काही सुरक्षा आणि शासनाने बेकायदेशीरपणा संपूर्णरित्या आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही। हे पोलीस नाही हे बघा हो काचा कुस्ती पायात काचा कुस्ती पायात काचा कुस्ती मुसलमानावर अन्याय केला, फक्त मुसलमानावर। हे बघा आमच्या संघ आमचा काही संबंध नव्हता आणि याच्यात जातीभेद करून पूर्ण आमचे नाराज केलेले। दाखवतो माझी गाडी, दाखवतो तुला फ्रीज, दाखवतो तुला, फक्त मुसलमानावर अन्याय केला। 40 ते 45 घरांची पूर्ण वाढ लावलेली बघा। गाड्या बिड्या सगळं फोडून त्यांनी गाड्या बिड्यांच्या घरांचे नुकसान केलेलं आहे। सगळ्या गाड्या आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।